सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं गेला? जर तुम्हाला मग तेच सांगतो ना. दादा कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं खाली पडलेले आंबे घेतले तर त्याच्यावरून उज्जत घालायला लागले. सगळं ठीक आहे. माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय. आमच्या नाही हा बघा इथे आम्ही नावाची बोर्ड पाठी लावलेली होती. कुठे लावलेली होती पूर्ण ऐका तुम्ही आधी विचारू नका. तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना त्यांनी ती मुद्दामून तोडली. तुमचा प्रश्न आहे तो. हा मग ते त्यांना आता आणि तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. नाही आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथं थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं. आता आंबे उचलला ते इनडायरेक्टली पडलेले होते. अरे दादा खाली पडलेला आंबा फुकट. तुमचं लिहिलेलं आहे आंबाच्या नियमावर दाखवा कुठे आहे. कुठे लिहिलेला हा प्रश्न विचारलाच नाही. तुझं नाव कुठे लिहिलं किल्ल्यावर? आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे सातबारा दाखवू तुम्हाला. कुठे लिहिलं? किल्ल्यावरती ही आर्किओलॉजिकल प्रॉपर्टी आहे वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट परवानगी देते त्याच्यावरती नाव लिहायला? मग आर्किओलॉजिकलचे आहे ना. आर्किओलॉजिकल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ना. तुला पण परवानगी नाही आहे ना नाव लिहायला. कुठली ही जी तटबंदी आहे ती मग आहे का नाव लिहायला? आता नाव तटबंदीवर आम्ही कशाला लिहायचं? आम्ही लिहिलंय का नाव? आम्ही किल्ल्यात आलो. तुम्ही आज प्रॉपर्टी जी आहे जमीन तुमची झाडं प्रायव्हेट आहे का सरकारी? तुम्ही बाकी तुम्ही विचारायचं. आम्ही त्यांना समजून सांगतो की खालचे उचल. एवढं वाढवायची त्या पोरीला पण गरज नाही आता तुमच्या नाही नोकरांना. ना नोकरांना मग त्यांना ठेवण्याचं कारण काय? जेवणाचं कारण काय म्हणतो? टुरिस्टला ओरडा. टुरिस्टला टुरिस्ट जर समजा टुरिस्ट जर मग टुरिस्ट आला नाही. आम्ही असं बोललो तुम्हाला टुरिस्टने यायचं बघायचं निघून जातात. टुरिस्ट म्हणजे काय बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायची. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली. विकत घेतल्यानंतर ऑब्विसली येस करेक्ट. दाखवा. काय तुम्हाला सांगता आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. माझ्याकडे आहे मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला यायचं बघायचं निघून जातात. टुरिस्ट म्हणजे काय बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंट तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायची. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली. विकत घेतल्यानंतर ऑब्विसली येस करेक्ट. दाखवा. काय तुम्हाला सांगता आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. भाई छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ना तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. ती कुठली हेरिटेज वगैरे नाही आहे. तुम्ही विकत घेऊ शकता. कोकणात गेल्यावरती मला हे कळलं. कोकणामध्ये गोपाळगड म्हणून एक आहे. तिकडे मला एक माणूस भेटला इम्तियाज बनियार. तो म्हणतो ती त्याची खाजगी प्रॉपर्टी आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यावरती पूर्ण आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांनी एंट्रीला किल्ल्याची जी कंपाऊंड असते ती कंपाऊंड त्यांनी तोडली आहे आणि तिकडे गेट लावलाय आणि चक्क गेटला तो दोरी बांधून ठेवतो. आतमध्ये गेल्यावर बाहेर सोडत नाही. आणि त्यातल्या त्यात आपले जे बांध असतात जिथून आपण नजर ठेवतो बुरुज असतात ज्याच्यावरून आपण नजर ठेवतो समुद्रावरती ते 100 लोकांनी हागून ठेवलंय. भाई उभं राहिलं ना एवढा घाणेरडा वास येतो. आपण त्याच्या पाया पडतो तिथे हे लोक जाऊन हागतात. म्हणजे माझं तर डोकं फिरलं आणि मी त्याला बोललो ना तर त्यांनी मला जे काय उद्धट उत्तरं दिली ना ती तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा. आता माझं घर आहे. आम्ही घरावर लावले ना सागर पवारचं घर. तिथे लावलंय इम्तियाज अय्यर मनियार असं आहे. आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही येणार. तुमच्या घरावर तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. मी पूर्ण लिहिलंय. तुमच्या गावात समजा सगळ्या याच्यावर मी बघितलं आता इथूनच त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी वाटली नाही की इथे नाव लावा. गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. कौला तारा तिमी रारा
ही शाश्वती देण्यासाठी म्हणून गुहागरचे शिवप्रेमी अंजनेचे ग्रामस्थ म्हणून आज आम्ही सर्वांना इथे आश्वासन देत आहोत.